हा ओम जो आहे तो अक्षरही आहे आणि शब्दही आहे. विश्वामध्ये पहिल्यांदा उच्चारले गेलेला शब्द ओंकार. म्हणून कोणत्याही याची सुरुवात ओंकाराने करा. पहिलं भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये ओम इति एकाक्षरम ब्रह्म असं म्हटलेलं आहे. त्यावरून माम अनुस्वर य प्रयाती त्यजन देहम स याती परमागती. त्यावेळेला आपण हा सोडून देतो त्यावेळेला आपल्याला परमगती प्राप्त होते असं म्हटले. माझा योगाचा अभ्यास मी वयाच्या 75व्या वर्षी चालू केला. तो स्वामी रामदेव बाबांच्यामुळे. त्याच्या आधी मला योगाभ्यास नव्हता असं नाही, पण ज्याला शास्त्रोक्त पद्धतीने करायचं ते मी त्यांच्याकडून शिकलो. आणि गेल्या 2005 सालपासून मी पूर्ण वेळ योग आणि या निमित्ताने आपली संपूर्ण हा देह जो परमेश्वराने दिलेला आहे तो व्यवस्थित सांभाळायचा. यासाठी मी योगाचा अभ्यास केला, त्याच्याच मागे लागलो. त्याच्यातले मूळ सूत्र कशासाठी करायचं तर जनार्दन स्वामीजींनी लिहिलेले 2-3 भाग आहेत. सामान्य लोकांच्यासाठी योग, ज्यांना योगाचा प्रचार करायचा आहे, योगाचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी योग, आणि ज्यांना ऑलरेडी योगामध्ये आहेतच त्याच्यामध्ये अधिक कैवल्यपाद साधायचं आहे, विभूतीपाद साधायचं आहे, त्यांच्यासाठी ॲडव्हान्स. मग सामान्य लोकांच्यासाठी कशासाठी करायचं ते अत्यंत सोप्या भाषेमध्ये जनार्दन स्वामीजींनी मांडलं. त्यास समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगम एव अभ्यासेत प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. हे करायचं म्हणजे काय सांगितलं त्यांनी, समाधान आणि सुख हे भोगामध्ये नाही, योगात आहे. योगमेव अभ्यासेत प्राज्ञा, समाधान आहे, सौख्य आहे आणि निरोगी राहणं. निरोगी राहण्याचं हे तर तुमच्या हातात आहे. मग ते निरोगी राहण्यासाठी योग करायचं. योगमेव अभ्यासेत हा यथाशक्ती करायचं. ते काय जबरदस्ती इतकं केलं तरच
तुम्हाला काय पैलवानगी वगैरे करायची नसते. तर त्यामुळे शरीर व्यवस्थित ठेवायची, मन शांत ठेवायचं, बुद्धी तीक्ष्ण ठेवायची आणि शक्य असेल तर ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. त्या ईश्वराच्याबद्दल 2 श्लोक आहेत. एक भगवद्गीतेत सांगितलेला 18व्या अध्यायातला आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलेले, ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वरी तिष्ठती. आपल्या हृदयात आहेच, बसलेला आहे, ईश्वर बसलेला आहे. ईश्वर सर्वभूतां हृदयेश्वरी तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मया. आपला भ्रम होतो आणि त्याच्यामुळे आपण ते विसरून गेलो असं म्हटलेलं. आणि पतंजलीने म्हटलेलं आहे ईश्वर कोण आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, क्लेश कर्मविपाकाशयी अपरामृष्ट पुरुषविशेष हा ईश्वर असं म्हणते. क्लेश कोणते ते 5. पहिला अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. याच्यातून आपण जोपर्यंत मुक्त होत नाही, त्यावेळेला होतो असा जो करतो क्लेश कर्मविपाक. आपण कर्म करण्याचा कर्मण्यवाधिकार असते हे खरंच आहे. कर्म करण्याचा तेवढंच खरंच आहे. त्याचा निर्णय काय होतो त्याच्यावर ते अवलंबून राहायचंच नाही. त्याच्यापासून आता कोणतीही इच्छा न बाळगता जो काम करत असतो. अपरामृष्ट पुरुष विशेष असा जो पुरुष विशेष आहे हा प्रत्येक माणूस हा ईश्वर आहे. हे जर करायचं असेल तर काय केलं पाहिजे. तर त्याच्याबद्दल त्याने आपल्या 16व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या पहिले 3 श्लोक सांगितले. अभयम सत्वसंशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती अपैशुनम दया भूतेषु अलोलुप्तम मार्दवम ह्रीर चापलम तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो न अतिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. हे 26 गुण सांगितलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये याच्याबद्दल विस्ताराने विषय मांडलेला आहे. हे साध्य कसे करायचे हे 26 गुण. त्याच्यातला पहिलाच गुण आहे अभयम, निर्भय बनू, सत्वसंशुद्धी असं सगळे आहेत. याचा मार्ग अवघड आहे. अवघड कसं सांगितलं आहे त्या पतंजलींनी सांगितले. त्याने असं म्हटलेलं आहे, सर्वात पहिली अडचण आहे व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्वान अवस्थित्वानी चित्तविक्षेपास्ते अंतरायाः. दुःख, दमन, अंगमेजय आणि श्वासप्रश्वास हे सुद्धा अडथळा आहे. हे ज्या वेळेला पार कराल त्यावेळेला तुम्ही जवळ जाल, परमेश्वराच्या जवळ, ईश्वराच्या जवळ जाऊन बसायला पाहिजे. हे साध्य करण्यासाठी योग करायचे. हे जर नित्यनेमाने केलं चित्त विक्षेप असते अंतराया असं म्हटलेलं आहे. तर हे म्हणून काय साधायचं तर आपलं संबंध देह जो झाला आहे ना तो पंचमहाभूताचा. हे आत्ता मूलभूत सिद्धांत पहिल्यांदा सांगतो. हे पंचमहाभूत हे आपल्या हातात आहे. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल. त्याची गुण काय. अग्नी तेज देतो, वायू वेग देतो, गती देतो, आकाश विशालता देते आणि पृथ्वी दृढता देते आणि जल निर्मलता. हे कोण करतं. योगाद्वारे हे साध्य होतं. हे काय साध्य होतं. अग्नीचे तेज,
वायू जैसा वेग, आकाश जैसी विशालता, पृथ्वी जैसी दृढता आणि जल जैसी निर्मलता. त्यात मग आपण जातो 12व्या अध्यायामध्ये भगवती. खरंच मी सांगू का, हे जर आपण मूलभूत सिद्धांत सगळे डोळ्यासमोर ठेवले तर आपल्या मनामध्ये विकल्प येणारच नाही, अजिबात नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेवच निर्ममो निरहंकारा सम दुःख सुख क्षमी. कोणाचाही द्वेष करू नका. लव ऑल हेट नन. ही जर प्रवृत्ती आपली ठेवली तर मन कधीही विचलित होणार नाही, मन शांत राहील. आपण जो द्वेष करायला लागलो तर द्वेषाचे सगळे तुमच्या डोक्यात भरलेलं असतं. समोरच्या माणसाला माहीतच नाही तुम्ही द्वेष करता का प्रेम करता, पण त्याच्याऐवजी प्रेम केलं ते माणसात समोरच्या माणसाला प्रेम कळतं. तिच्या डोळ्यामध्ये ते येतं, ते डोळ्यातून त्याचं प्रेम कळतं आणि त्या माणसाची जवळीक साधा, प्रेमाने बोला, टाकून नका बोलू. हे अत्यंत सोप्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग ह्या साध्य करण्यासाठी काय करायचं तर शरीरामध्ये 9 सिस्टीम सांगितलेल्या आहेत. त्या इंग्रजीत मला माहिती आहे. पहिली सिस्टीम सांगितली रेस्पिरेशन, म्हणजे श्वासप्रश्वास. आपला जर आपण जे असं म्हणतो ना मी श्वास घेतला, हे खरं नाही. श्वास हे माध्यम आहे. आपण प्राणाला घेत असतो. जेवढा प्राण आपण आतमध्ये बसाल तेवढी प्राणशक्ती वाढेल, मग प्रतिकारशक्ती वाढेल, कोणताही आजार जवळ येणार नाही. मग ते कसं करायचं थोड्या वेळाने दाखवणार आहे. कधीच प्राणशक्ती वाढायची असं म्हटलेलंच आहे. प्राणशक्ती म्हणजे रेस्पिरेशन. सेकंड इज सर्क्युलेशन, जे मगाशी मी आपलं साधारण करून दाखवलं. अत्यंत सोपी गोष्ट आहे. रोज ॲडल्ट म्हणजे साधारणपणे प्रौढ व्यक्तीमध्ये 75 ते 82 किलोमीटर या वेगाने रक्त शरीरामध्ये सळसळलं पाहिजे. सळसळतंच. हे जर सळसळलं नाही तर ब्लड प्रेशर वाढतं किंवा कमी होतं. ब्लड प्रेशर वाढूच देऊ नये. मग काय करायचं? अत्यंत सोपं. कोणत्याही बोटा व्यानवायू संपूर्ण शरीरभर रक्त संचार करतो, व्यानवायू. त्यामुळे कोणत्याही बोटाचं टोक, हाताच्या बोटाचं टोक लाल असतं. ते मागे ढकला आपल्या त्याच्या कोणत्याही एका हाताने अंगठ्याने आणि थोडा वेळात अंगठा काढा तर आपल्याला कळेल ताबडतोब तिथे रक्त आलं का. अंगठा बाहेर यायच्या आतमध्ये रक्त आपल्या जागेवरती आलं असेल तर समजायचं की आपलं आज आत्ता या क्षणाला तरी रक्ताचं अभिसरण चाललं आहे. उदाहरण सांगतो. मी नुसतं हवेतलं बोलत नाही. माझ्याकडे एक डॉक्टर आले, किरीट जोशी नाव, चिंचवडचे डॉक्टर. त्यांच्या बायकोला घेऊन आले, इथेच बसले होते. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे जे आम्ही अनुभव घेतला, माझ्या बायकोचा ब्लड प्रेशर 149 झाला होता आणि हे केल्याबरोबर 2 मिनिटामध्ये तो 130 झाला. म्हणजे याच्यामध्ये अर्थ आहे. हे जे असं करतो त्याचा अर्थ आहे. मी कमीत कमी शेकडो लोकांचे ब्लड प्रेशरचे टॅबलेट घ्यायचं बंद केले, करायला लावले. त्याच्यातले गोपाळ पाटील मग अशी नाव घेतलं ना, तो 8 वर्षापासून घेत होता. आता घेणं बंद झालं. त्याचं काही टॅबलेट न घेता टॅबलेट्स घेतले तर साईड इफेक्ट होतातच होतात. काहीच नाही घेता तुम्ही व्यवस्थित जर होत असेल तर कशाला गोळ्या घेता, नका घेऊ. अशा अनेक लोकांच्या मी गोळ्या बंद केलेल्या आहेत. तर हे पहिल्यांदा आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित ठेवायचं. हे दुसरं. तिसरं, त्याला इंग्रजीमध्ये नर्वस सिस्टीम म्हटलेलं आहे. म्हणजे 3 गोष्टी येतात. एक स्ट्रेंथ म्हणजे शक्ती, स्टॅमिना म्हणजे दम, किती दमेपर्यंत काम करत असतो. तिसरी एनर्जी म्हणजे एनर्जी म्हणजे काय म्हणतो, कसली शक्ती,
एनर्जी, ऊर्जा, ती ऊर्जा वाढली आणि शेवटचा म्हणजे चैतन्य. चैतन्यमय जीवन व्हायला पाहिजे. आणि हे अत्यंत सोपं आहे. आपल्या हे एक आपला फार पूर्वीचा ग्रंथ आहे, सुश्रुतने लिहिलेला. त्या ग्रंथाचं नाव मर्मबिंदू विज्ञान. ते मर्मबिंदू विज्ञानामध्ये डोक्याच्या इथपासून पायाच्या नखापर्यंत 108 मर्मबिंदू आहेत. त्याच्यातले अत्यंत महत्त्वाचे मर्मबिंदू मी दाखवतो आणि कसं सांगतो. या अंगठा आणि तर्जनी बरोबर याच्या मधोमध इथे असं हा जो सांधा आहे तो सांधा रोज दाबायचा दोन्ही हातात. एका उजव्या हाताचं दाबलं तर त्याच्यामुळे तुमची याची शक्ती, ऊर्जा शक्ती वाढते. आणि डाव्या हाताचं दाबलं की डायजेशन म्हणजे पचनशक्ती ही ठीक होते. याला मास्टर प्लॅन म्हणतात. डोकं दुखलं हे दाबा, पाठ दुखली हे दाबा, गुडघे दुखले हे दाबा, ताप आला हे दाबा, काही केलं हा त्याला मास्टर पॉईंट असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसं दुसरा अत्यंत रोजच्या रोज हे करायचं म्हणजे मनगट आणि कोपर बरोबर याच्या हातामध्ये असा ठेवायचा. हा तळहात असं वरती धरून बरोबरमध्ये 2 मिनटं दाबा. 120 अंकापर्यंत ताबडतोब तुमच्या लक्षात येईल तुमची शक्ती दुप्पट झाली, दुपटीपेक्षा जास्त. दमसुद्धा खूप वाढला, एनर्जी वाढली, सगळं वाढतं. काही न करताना तुमच्याकडे हा केवळ वेळ द्या. टोटल 10 मिनटामध्ये रोजच्या रोज हे करत चाललं. एवढी 5 गोष्टी तुम्ही व्यवस्थित करू शकता. असं हे शास्त्र आहे आपलं, ते सांभाळलं पाहिजे. आपल्या साधी गोष्ट सुद्धा अशीच ह्यातलाच एक भाग म्हणून आपला डोका इथे आहे ना, या इथे आपल्या उजव्या हाताने असं दाबायचं. लहानपणामध्ये आपण टाळू बघायचे ना बोलावते तसं इथे दाबायचं. 10 वेळा असं करायचं, 10 वेळा उलटं गोल आणि 60 वेळेला त्याला इंग्रजीमध्ये टिकलिंग केलं. याच्यामध्ये या संदर्भामध्ये कॅनडाच्या एका युनिव्हर्सिटीचा रिसर्च पेपर, संशोधनाचा 35 वर्षाचा रिसर्च करून त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. 2013 साली ते बहुतेक सगळ्या इंडियन पेपर्समध्ये छापून आलेलं आहे. त्याच्यात त्यांनी हे दाखवलं, लहानपणी आपण त्या टाळू का भरत होतो की छोट्या छोट्या व्याधी मुलांना आयुष्यभर होऊ नये, स्मरणशक्ती वाढावी, बुद्धी वाढावी, ज्याला मायग्रेन पेन म्हणतात, डोकेदुखी होऊ नये, पित्त येऊ नये, आणि ज्याला काय म्हणतात सर्दी खोकला याच्यातून मुक्त व्हायला पाहिजे, यासाठी लहानपणी ते करत असते. ते लावून असं आई करायचं. आपण आता ते सगळं विचारलो, ते आता करा. मी अनेक लोकांचं पाहिलं, हे ज्यांचं मगाशी तुम्ही नाव घेतलं सदाशिव शिवदे, त्यांनाच मी स्वतः दाखवलं आणि ते म्हणाले तेव्हापासून मी रोजच्या रोज करायला लागलो आणि मी आत्ता काय बोलत होतो विसरतो, असं केलं की हे येतं. इतकं ते म्हणजे काय परिणामकारक आहे असं करणं. हे रोजच्या रोज करत चला. तसंच या छोट्या छोट्या आधी सांगतो, अवश्य सांगतो. गुडघेदुखी हा स्त्रियांच्यामध्ये आणि म्हाताऱ्यांच्यामध्ये हे शेवटी काय म्हणतात, नी रिप्लेसमेंट. मी नाव घेत नाही, पण अत्यंत प्रख्यात अशा एका डॉक्टरकडे ते माझ्याकडे योगासाठी येत. त्यांना खाली बसताच येत नसे, इथे बसले ते इथे. ते म्हणाले मी खाली बसा, नाही म्हणाले, शक्य नाही. मग मी त्यांचे ते 9 पॉईंट्स आहेत, ते पॉईंट सगळ्यांना सांगतो, त्यांना कळलं पाहिजे. आपल्या पायाचा सांधा म्हणजे पाऊल आणि पाय, इथे एक सांधा आहे, तो सांधा पहिला. दुसरा जो पाऊल आहे त्याच्या बरोबर मध्ये इथे खाड आहे, त्याच्या खाली हा दुसरा. तिसरा करंगळी, पायाची करंगळी, त्याचा करंगळी आणि त्याच्या शेजारचं त्याच्या असं जोरात दाबायचं.
त्याच्या जवळचं बोट तेही दाबायचं, दोन्ही मिळून दाबायचं. आणि मग पायापासून गुडघ्याकडे जात असताना वरचा भाग हा 5 वेळा असं दाबायचा, म्हणजे चिमटे काढण्यासाठी इथेपर्यंत. आणि मग गुडघ्याच्या बरोबर खाली थोडं तिथे असं दाबायचं. आणि गुडघ्याच्या इथे 2 हाडं आहेत ते पकडून असं दाबायचं, जोरात दाबायचं. मग त्याच्यावरती दाबायचं, जेवढं जर दाबलं. आणि मग समोर बसायचं, गुडघे न वाकवताना दोन्ही पाय एकमेकांना दाबायचे आणि पाय पसरायचे. पाद पसरणं असं होतं. इथले आपल्या सांधे जे आहेत आपल्या इंद्रियात जवळचे ते मोकळे होतात, जॉईंट्सही मोकळे होतात, सांधे मोकळे होतात आणि स्नायू मोकळे होतात. त्याच्यामुळे पाय दुखणं, गुडघे दुखणं, पाड दुखणं लोकांना होतं. तसंच उभं राहायचं, एकमेकांच्या समोर उभं राहायचं आणि दोन्ही हाताने हात जोरात दाबायचे. हे त्याला अँटी प्रेशर म्हणतात. एक दुसरं हात असे ठेवायचे, 10 वेळेला ओंकार म्हणत संपूर्ण गोल असं करा. हे जर केलं तर पाठदुखी, कंबरदुखी, हा सांधेदुखी यातलं काहीच राहणार नाही. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. या नित्यनेमाने करत गेला तर शारीरिकदृष्ट्या तुम्ही व्यवस्थित राहू शकता. मी मुद्दाम सांगतो, हे लोकांना कळलं पाहिजे म्हणून सांगतो. मला आता 95 पूर्ण होती मला आयुष्यात. मला औषध माहिती, खाली आपल्या कोणत्याही बोटापासून ते डोक्यापर्यंत काही दुखत नाही, माहीतच नाही. रोज मी आत्ता या वयातसुद्धा 150 सूर्यनमस्कार घालतो, 150 दंड घालतो, 150 जोर काढू शकतो, करतोच रोज. आणि मग प्राणायाम, हे प्राणायाम आणि ही आसनं करत चला, निरोगी राहा, कसले औषध घेऊ नका. याप्रमाणे जर नित्यनेमाने आपण शरीर सांभाळलं निरोगी राहा. पहिलं व्याधी नाश करायचा, निरोगी राहायचं. हेच करण्यासाठी या ज्या गोष्टी आहेत आपण सांभाळल्या पाहिजेत, नित्यनेमाने केल्या पाहिजेत. असं सगळ्यांनी जर केलं तर गावातला रोगराई नाहीशी होईल. हा एक भाग. रोगराई याला तसं ह्याचं एक कारण आहे, तसं दुसरं एक कारण असतं, ते आहारावरती आपलं नियंत्रण नसतं. परमेश्वराने आपल्याला 32 जात दिलेली आहे. त्या 32 जातांचा उपयोग कसा करायचा, आहार का खायचा. 17व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या भगवानाने सांगितलेले 6 गोष्टीसाठी म्हणून अन्न खायचं. आयु, सत्व, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती. आता यासाठी काय या 6 गोष्टीसाठी म्हणून आहार खावा. आणि त्यासाठी काय खायचं हेही सांगितलं पुढच्या श्लोकामध्ये. काय सांगितलेले, रस्यः, स्निग्धः, स्थिरः, हृद्यः आहार सात्विकप्रिय. सात्विक अन्न. रस म्हणजे काय, आपण पाणी नव्हे, रस म्हणजे पाणी नाही. आपण जे अन्न खातो आणि त्याला वायू मिळतो त्यावेळेला पहिला रस जो तयार होतो त्याला रस. सप्तधातू तयार होतात. रस, त्याच्यानंतर रक्त, त्याच्यानंतर त्वचा. आपल्याला असं वाटतं ही एक त्वचा, दिसायला एकच आहे, पण ते 7 पापुद्रे. हे 7 पापुद्रे म्हणजे किती थिन असू शकतात विचार करा. अन्न पचन झालं नाही तर काय होतं हे पुढे थोड्या वेळाने सांगणार. हे असे एकूण सप्तधातू सर्वात शेवट ते होतं ते विहिरी तयार होतं. 40 शेर अन्न तयार खाल्ल्यानंतर 40 दिवसामध्ये फक्त 1 तोळा विहिरी तयार होतं. महिलांच्या विहिरीला म्हणतात रज, पुरुषांच्या विहिरीला म्हणतात शुक्र धातू, रज. यांचं मिलन म्हणजे नवीन जन्म. तर हे इतकं प्रमाण कमी होत असतं, तर ते सांभाळण्यासाठी म्हणून
रस हे कसं असतं, ते पाण्यासारखं नसतं. उदाहरणार्थ आपल्या लक्षात घ्या, आपल्या पाण्याचे जे डोळे आहेत त्याच्यामध्ये 1 लिटर रस कायम 24 तास असतो. कशासाठी असतो? नेहमी तुम्ही कोणत्याही डोळ्याचं पाणी काढा, रडत असताना काढा, इतर वेळेला काढा, तर पाण्यासारखं नसतं, खारट असतं, हो की नाही? तर ते रस वेगळं आणि पाणी वेगळं. लोकांना वाटतं आमटी खाली की रस खाल्ला, असं बिलकुल नाही. रस रक्त रक्त तयार व्हायला पाहिजे. रक्त किती असलं पाहिजे शरीरामध्ये त्याचंही प्रमाण आहे. ते कोणत्या गतीनं व्हायला पाहिजे, मग अशी सांगितली या गतीने व्हायला पाहिजे. रक्त कमी म्हणजे आपल्याला त्याचे 4 भाग करता येतात रक्ताचे. पहिल्यांदा म्हणजे त्याची किती रक्त चांगलं आहे का वाईट आहे, दूषित आहे. तळहातामध्ये कुठे असे चट्टे असतील, असे छोटे छोटे काळे, तर समजायचं की तुमचं रक्त स्वच्छ नाही, चांगलं नाही, तपासून घ्या. एकाच कलरचं रक्त असेल, मग तो भला कोरा पान असू दे, काळा असू दे, असू दे. हा मागच्या बाजूला जो असतो तो हातापर्यंत नसतो, तो रक्त स्वच्छ असतं. तर त्याचं क्वालिटी ऑफ ब्लड, त्याची गती किती असते ते पाहायला पाहिजे. त्याचं मगाशी सांगितलं तर ब्लड सर्क्युलेशन कसं आहे ते महत्त्वाचं आहे. हेमोग्लोबिन किती आहे हे महत्त्वाचं आहे. माझ्याकडे एक बाई असते येतात सध्या, दिसायला फार सुंदर आहे, आणि त्यांचं ब्लडचं कितीही औषधं द्या, 8 ते 9च्या वरती जातच नाही हेमोग्लोबिन. स्त्रियांच्यामध्ये ते 11-12 कमीत कमी असलंच पाहिजे. पुरुषांच्यामध्ये 13च्या पुढे असलं पाहिजे. माझं या वयात सुद्धा 16.5 आहे हेमोग्लोबिन. असं जर रक्त चांगलं असेल तर व्याधी येणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि आता रक्ताचा अभिसरणाबद्दल बोललो. आता पहिलं ते सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं, म्हणजे प्राणशक्ती वाढवणं. प्राणशक्ती वाढली की आपली प्रतिकारशक्ती वाढते. कोणताही 90% आजार तुमच्या जवळ येऊ शकत नाही. व्हायरल ज्याला म्हणतात, ज्याला महामारी म्हणतात, ती गोष्ट येते. मी या महामारीच्या काळामध्ये किमान 100 लोकांना मी त्यांची सेवा केलेली. एक तर कथा अशी आहे, माझ्या काम करणाऱ्या एक स्मिताताई पटोले म्हणून होत्या, फार चांगल्या काम करणाऱ्या बाई. त्यांच्या मुलीनं मला फोन केला आणि सांगितलं त्यांना करोनामुळं हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये ॲडमिट केले. न आला, त्यांचा सख्खा भाऊ आला नाही, त्यांचं नात्यातलं दुसरं कोणीही गेलं नाही भेटायला, आणि ते ICUमध्ये. त्यात तुमची आठवण करतात, याल का? ताबडतोब मी इथून गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलं. इतकं लांबून मला त्यांनी सांगितलं तुम्हाला आज जाता येणार नाही, कारण करोना आहे, तुम्ही काळजी करू, मला काय होणार नाही. मी त्या बाईच्या जवळ गेलो, पायाला स्पर्श केला. त्यांना व्हेंटिलेटर लावलेलं होतं, ते तुमचे डोळे मिटले होते. पहिल्यांदा मी हात लावले होते, डोळे उघडले, आणि मग मला पाहिल्याबरोबर त्या पहिल्यांदा हसल्या आणि मग रडायला लागले. मग त्यांच्या डोक्यावर मी हात हसला फिरवला, आणि मग त्यांच्या मुलीने मला सांगितलं की त्यांची शेवटची घटका आहे, केव्हा इथे जाते, व्हेंटिलेटर काढलं की ते जाणार. इतकं असूनसुद्धा त्या बाईच्याजवळ मी 5-10 मिनटं बसलो, काय मंत्रोच्चार केले, आणि निघून मला जायचं होतं बीड जिल्ह्यामध्ये. तिथून गेलो हैदराबादला गेलो. दुसऱ्या दिवशी मला पहाटे फोन आला की त्या गेल्या. त्याच्यानंतर मला काय झालं नाही. म्हणून जर रक्ताचा अभिसरण व्यवस्थित असेल तर तुमच्याजवळ तुमची प्रतिकारशक्ती जवळ असते. आता आलो आपल्याला श्वासोच्छ्वास. हा अत्यंत महत्त्वाचे 2च सांगतो आणि थांबवतो. पहिला आहे तो प्राणशक्ती वाढवणारा प्राणायाम, त्याचं नाव आहे भस्त्रिका प्राणायाम, भस्त्रा धातू. ह्याच्यामुळं आपल्या दोन्ही नाकाने, मी सांगतो त्या पद्धतीने करा.
प्राणशक्तीच्या बरोबर मंत्राची शक्ती द्यायची. कुठला मंत्र? गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यम पर्यंत श्वास घेत राहायचा. भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् म्हणताना श्वास सोडायचा. घेत असताना ते 12 अंक होतात. अंकामध्ये मोजायचे झाले ते 12. 1, 2, 1 ते 12 श्वास घ्या. 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असं म्हणत असतो मनातल्या मनात. श्वास घेताना आपल्याला मंत्र म्हणता येत नाही. मंत्र म्हणत असताना आपल्याला श्वास घेता येत नाही. त्यामुळे मनातल्या मनामध्ये हा मंत्र म्हणायचा आणि त्यावेळेला घ्यायचा आणि तुम्हाला आश्चर्यकारक त्याचे रिझल्ट मिळतील. उदाहरणार्थ सांगतो, एकाच वेळेला एकाच वेळेला विदुषी तपोवनमध्ये आपले गुरुजी जे आहेत वेंकटेश महाराज, त्यांचा सख्खा पुतण्या माझ्याकडे आला. माझी छाती भयंकर दुखायला खूप जोरात आणि त्यांचीच सेवा करणारा हे मोरे काका ते म्हणाले माकड हाड म्हणजे पाठ भाग दुखायला. तो काही बसवलं आणि त्याला हे करायला लावलं. 3 मिनिटात दोघे किंचाळले की पाठदुखी गेली आणि छातीदुखी गेली. त्यापासून गेली ते आत्तापर्यंत गेलीच. इतका परिणामकारक हा मंत्र आहे. त्या मंत्राला या प्राणशक्तीची जोड द्यायची आणि हा प्रयोग करून प्रत्येकाने पाहावा. स्वतः तुमचा तुम्ही अनुभव घ्या. नंबर 1. त्याचा दुसरा एक भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण जे मगाशी बोललो की ईश्वराने सर्व भूताना हृदय श्रुते, ते ईश्वर करणं चौकात आहे. ओम इथे एकाक्षर बोलतो. एकाक्षर कोण आहे? ओंकार. त्या श्वास आपण घेत असताना डोळे मिटायचे, नाकाकडे लक्ष द्यायचं, नाकाच्या आत्यावर नाकाच्या बाहेरून असं अगदी तुम्हाला जाणवेल की ओंकार म्हणतात. ज्या वेळेला तो त्रिपुटीच्या इथे येतो त्यावेळेला इथे जड वाटायला लागेल आणि तिथं तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश किंवा त्रिपुटी अशी जाणीव ज्या वेळेला होईल, त्या ज्या वेळेला असं दिसेल की साक्षात ओम आपल्या शरीरामध्ये संचार होतोय, त्यावेळेला खरा प्राणायाम हा काही केवळ काय म्हणायला मेकॅनिकल हे प्राणायाम नसतो. तो त्यावेळेला तो प्राणायाम होतो ज्या वेळेला तुम्हाला तुमचा ईश्वर सर्वचा संचार शरीरामध्ये होतो असं दिसतो. याला वेळ लागेल. आज कदाचित कळणार नाही, पण काही काळानंतर तुम्हाला दिसून येईल. त्याचे बाकीच्या पद्धती खूप आहेत. सांगायला गेलं तर तास लागेल. एवढं काही मी सांगणार नाही. तर पुढचा एक जो समजून सांगत नाही तो मी मुद्दाम समजावून सांगतो आणि तो म्हणजे कपालभाती प्राणायाम. कपालभाती प्राणायाम हा म्हणजे संबंध प्राणायामाचा राजा असं मानला जातो. आणि याच्यामध्ये असं आहे की ह्यासुद्धा जनार्दन स्वामीजी लिहिलेले आहे. जोपर्यंत पोटाचे 2 भाग आहेत, एक जठरापासून नाभीपर्यंत आणि नाभीपासून अनसपर्यंत म्हणजे इंद्रियापर्यंत, तो खालच्या भागातच आपले सगळे जे महत्त्वाचे अवयव आहे पोटातले आतले ते असतात. आपण जे आहार खातो ते जगातल्या कुणालाही 100च्या 100% पचत नाही. काही पचतात, काही आपण सकाळी बाहेर टाकलो, काही आतमध्ये सडतं. जे सडतं ते काही काळानंतर सुकतं. सुकल्यानंतर म्हणजे आता ज्याला आपण काय डायबिटीस होतं, तर डायबिटीस म्हणजे काय? पॅनक्रियासचं नॉन फंक्शन म्हणजे त्याचं नाही स्वादुपिंड हे काम बंद झालं का? ते झाकलं केलं त्या फिल्ममुळं. तर हा प्राणायाम करताना आतमध्ये हात काढून आपल्याला काढता येत नाही, पाणी ते जात नाही. मग कसं जातं? एक आपण असं जोरात श्वास सोडला की पोट आत जातं आणि तो धक्का दिला जातो. कशाला? त्या पेनचे. तर ते कुरतडलं जातं. काही काळानंतर ते स्वच्छ झाल्यानंतर ऑटोमॅटिकली मग तुमचं प्राणायाम व्यवस्थित होतो. कुठला? कपालभाती प्राणायाम हा रोजच्या रोजी आपण म्हणे करत चला.
हे जर नित्यनेमाने केलं तर मी सुखी आनंदी निरोगी असं जीवन जगू शकाल. एवढं आत्ता मी बोलतो.